महाराष्ट्रामध्ये विविध घडामोडींमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्यामध्ये कायदा सुव्यवस्था असो किंवा आरक्षण असो, आरक्षणाच्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे आक्रमक झालेले आहे। मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली ही आज हिंगोलीतनं सुरू होणार आहे। आजपासून ते ही शांतता रॅली काढणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची हिंगोलीत जय्यत तयारी करण्यात आली आहे। हिंगोली शहरामध्ये आगमन झाल्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि याचीच ही दृश्य सध्या आपण पाहतोय। साम टीव्हीच्या माध्यमातून जरांगेंची ही शांतता रॅली आज हिंगोलीतनं सुरू होणार आहे। त्यासाठी हिंगोलीकरांनी जय्यत तयारी केलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज आज त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यासाठीचा हा जंगी हार आपण सध्या पाहतोय आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यातील हिंगोलीतील पहिल्या रॅलीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। या रॅलीची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। जरांगे पाटील यांचं हिंगोली शहरातील अकोला बायपास भागामध्ये आगमन झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने त्यांचं मराठा बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यासाठी हा भला मोठा हार या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून अडकवण्यात आलेला आहे। लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याने प्रशासनाने देखील मोठी तयारी केलेली आहे। पोलीस बांधवांसोबत मराठा स्वयंसेवक देखील या रॅलीच्या नियोजनामध्ये असणार आहेत आणि हिंगोली शहरातील प्रमुख महामार्गावरनं ही रॅली पुढे मार्गस्थ होणार असल्याने या रॅलीकडे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि मराठवाड्यातील हिंगोलीमधनं त्यांच्या या पहिल्या रॅलीला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। जरांगेंची ही शांतता रॅली कशी असेल आपण पाहूयात।